नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, 4 ते 5 चमचे साखर घेतलेली आहे, 1 ते 2 चमचे तीळ घेतलेले आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 1 चमचा मोहरी घेतलेली आहे आणि हे 5 ते 6 मिरच्या आतमध्ये काप करून घेतलेले आहे. कढीपत्ता घेतलेला आहे, 1 चमचा लिंबू पावडर घेतलेला आहे आणि 1 चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आणि चवीपुरते मीठ घ्यायचे आहे. चला तर मग आपण आता ढोकळा बनवायची तयारी करूया. आता आपण एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर रवा टाकून घेत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण हे लिंबू पावडरचं पाणी केलेलं आहे ते आपण टाकत आहोत. आता हे आपल्याला पाणी टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याला वरनं 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता खायचा सोडा टाकायचा आहे. खायचा सोडा टाकून पण चांगलं फेटायचं आहे. हे असं फुगलं की स्पंजी होतं आणि छान होतं. यामध्ये सोडा आणि लिंबू पावडरची रिॲक्शन होऊन हे पीठ असं फुलायला लागतं. आता हे आपल्याला एका डब्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्याला तेल लावून मी आधीच ठेवलेलं आहे. ह्या डब्याला मी आधीच थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे रवण टाकत आहे. आता आपण याला एका पातेल्यामध्ये ठेवून शिजवून घेणार आहोत. चला तर मग आता दाखवते हे शिजवायचे कसे. असं एखादं पातेलं घेऊन त्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशी उलटी डिश टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता असा रवणाचं हे ठेवायचं आहे आणि त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. आता आपण यावर झाकण ठेवून घेऊया. एका प्लेटमध्ये आपण ढोकळ्याला काढून घेतलेलं आहे. आता आपण याचे काप करून घेणार आहोत. आपला ढोकळा छान प्रकारे फुगलेला आहे आणि स्पंजी पण खूप छान झालेला आहे. तुम्हाला दिसतच असेल किती स्पंजी झालेला आहे तो. चला तर आता आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी तेलाचा तडका करून घेऊया. त्यासाठी मी 1 पळी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकत आहे, जिरं टाकत आहे, हिरवी मिरची टाकत आहे, कढीपत्ता टाकत आहे, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकत आहे. त्याच्यामध्ये तीळ टाकत आहे, साखर टाकत आहे, आणि आता मीठ टाकत आहे. तर आपला तडका छान झालेला आहे. आता आपण याला हलवून घेऊया. थोडी याला उकळी येऊ द्यायची आहे. थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे. याला उकळी छान आलेली आहे. तर आपला तडका रेडी झालेला आहे.
आता आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी जो तडका बनवला होता तो ढोकळ्यावर टाकून घेऊया. आपला ढोकळा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. त्यावर मी थोडासा कोथिंबीर, खोबऱ्याचा खीस आणि तडका टाकून घेतलेला आहे, कारण खाण्यासाठी खूप छान लागतो. चला तर आपण ढोकळा खाऊया. तुम्ही कधी बनवणार आहात? तुम्ही ज्यावेळेस बनवसाल त्यावेळेस मला पण कळवा.